छत्रपती संभाजीनगर शहरात मुस्लिम मेहतरबेग समाजाच्या वतीने घाटी रुग्णालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत होते। या आंदोलनाची दखल घाटी प्रशासनाने घेत त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली। यावेळी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे। पाहूयात। जे कर्मचारी काही सेवानिवृत्त होतात, मृत्यू पावतात, तर अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी आपण नोकरीच्या वर्ग 4च्या पदावर घेतो। यामध्ये मेहतर, वाल्मिकी, बंगी अशा काही याचा समावेश आहे। नंतर आता अनुसूचित जातीच्या काही याच्यामधून सुद्धा आपल्याला त्यामध्ये घेण्यासाठी शासनाने GR काढलेला आहे आणि त्यानुसार आपलं प्रशासनाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या 2 संस्था असतील। तर या ठिकाणी आपण सध्या जी पदं लाडपागेमध्ये पात्र उमेदवार आहेत त्यांच्यामार्फत भरण्याची कारवाई सुरू आहे। महाविद्यालयामध्ये एकही पद रिक्त नाही, परंतु सध्या सफाईगार म्हणून 19 लोक कार्यरत आहेत। तर या 19 लोकांना नियमामध्ये जर बसत असतील तर त्यांना पदोन्नती देऊन शिपाई असेल, हमाल असेल, पहारेकरी आहेत, अशा विविध पदावर आपण पदोन्नत्या देण्याची कारवाई सध्या सुरू केलेली आहे आणि ती आम्ही सुमोटो केलेली आहे की या ठिकाणी जर या लोकांना पदोन्नती दिल्या 19 लोकांना, तर त्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदावर सफाईगार म्हणून या लाडपागे समितीमध्ये जे निकषामध्ये बसतात तर त्यांना आपण या नियुक्त्या देणार आहोत। परंतु आता जे उपोषण सुरू आहे तर त्या उपोषणामध्ये जे मागणी आहे की मुस्लिम बंगी याच्यामध्ये जे लोक येतात त्यांनासुद्धा याच्यामध्ये घ्यावं, परंतु शासनाच्या GRमध्ये मुस्लिम भंगी यांना SBCमध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे। तर त्या बाबतीत आम्ही उपोषणकर्त्यांना त्याची पूर्ण बाजू समजून सांगितलेली आहे आणि यामध्ये जर त्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करावा आणि जर शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही कारवाई करता येणार नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्यांचे काही शंका कुशंका होत्या त्याचं निवारण केलेलं आहे आणि ते पूर्ण समाधानी होऊन आम्ही त्यांना असंही कबूल केलेलं आहे की जर काही वरिष्ठ कार्यालयाला बैठक लागली तर आम्ही आपल्या बाबतीतची जी काही बाजू आहे ती योग्य पद्धतीनं शासनाकडे मांडू आणि आपल्याला जर शासनाच्या नियमानुसार जर काही न्याय देता आला तर त्याच्यासाठी पूर्ण मी आणि माझं प्रशासन प्रयत्नशील राहील। त्यांचं समाधान झालेलं आहे आणि ते आता उपोषण मागे घेणार आहे।